मिथ्या वाटल्याच्या नंतर दुःखाला कारण वाटत नाही. तसं आता एका पडद्यावर सर्प काढला एखादा, सर्प प्रतीती आहे, ती वास्तविक सर्प नाही, तो प्रातिभाषिक आहे. म्हणून आपण त्याच्या शेजारी जरी बसलो तरी आपल्याला त्याच्याबद्दल काही वाटत, दुःख वाटत नाही, भीती वाटत नाही, भयकंप निर्माण होत नाही आणि आपण पळून सुद्धा जात नाही. पण तोच जर व्यावहारिक सर्प असेल तर मग मात्र तो आपल्याशी द्वैत निर्माण करू शकतो. तोही व्यावहारिक आणि आपणही व्यावहारिक. असं म्हटलं की दोन झाले, तिथं दोन झालं म्हटलं की द्वैत झालं, द्वैत झालं म्हटलं की दुःख. तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, हे देव आपल्याने तोडे बोलती वेळू. या त्रिपुटीचा जर विचार आपण केला तर जग म्हणजे त्रिपुटी. आपण कालच्या चिंतनात पाहिलं हे अनेकत्व आहे एका त्रिपुटीचे. अनेकत्व नाही, नानात्व नाही, वेगवेगळं नाही, कुठून कुठपर्यंत. त्रिपुटी सांगत असताना महाराजांनी सांगितलं शिवापासून ते पृथ्वीपर्यंत. ह्या ज्या पदार्थाच्या वेगवेगळ्या परिभाषेत असतात, पदार्थाच्या म्हणजे ईश्वर, जीव, अनंत आणि पदार्थसुद्धा, हे जडसुद्धा अनेक अशा प्रकारे आपल्याला भासतं. म्हणजे हे द्वैत दिसतं. तर हे अनेकत्व लक्षात घेण्यापेक्षा आपण तीनमध्येच त्याचा अंतर्भाव केला. तीन कोण कोण? तीन म्हणजे एक दृश्य, एक दृष्टी आणि एक द्रष्टा. आता हे झाले तीन त्रिपुटीचे, दृश्य, दृष्टी आणि द्रष्टा, आणि एक त्याला पाहणार आत्मा असं. मग आत्मा आणि त्रिपुटी या दोन्हीची सत्ता वेगळी आहे असं चांगदेवाला सांगितलं महाराज. ज्ञानेश्वर महाराज चांगदेवाला सांगायला अरे भिण्याचं काही कारण नाही, कारण ही त्रिपुटी जी ही मिथ्या आहे आणि आत्मा सत्य आहे. असा सत्य मिथ्याचा विचार करणं हा वेदांत आहे. याला वेदांत म्हणते, त्याला अध्यात्मशास्त्र म्हणते. ते मोठमोठ्याला कळत नाही. शास्त्रकार होऊन गेले बरेच, न्यायशास्त्रकार आहे, सांख्यशास्त्रकार आहे, त्याच्यानंतर वैशेषिक आहे, आणखीन पतंजली आहे. वेगवेगळ्या शास्त्रकाराचं चिंतन जे आहे ते सत्य मिथ्यापर्यंत गेलंच नाही. आणि मिथ्याला मिथ्या समजून सत्याला सत्य समजून निर्णय त्यांचा कोणताच झाला नाही. निर्णयात कमी पडले 5 शास्त्रकार. वेदांतशास्त्र मात्र निर्णयापर्यंत पोहोचलं आणि सत्य मिथ्याचा विचार अशा प्रकारचा केला. आपणही पाहतो अनात्मा आणि आत्मा हा झाला विवेक. काय झाला? पण दोन्ही बी आहेत असं ठरत असतं. काय काय जरा बारीक चिंतन आहे, तुम्हाला सगळं कळालं पाहिजे. आत्मा आणि अनात्मा दोन्ही आहेत. हां, दोन्ही व्यावहारिक आहेत असं वाटतं. आणि दोन्ही व्यावहारिक आहेत म्हटलं की आत्मा अनात्मा नाही आणि अनात्मा आत्मा नाही. पण दोन्ही आहेत म्हणल्यावर भेद कायम राहिला. भेद कायम राहिला की दुःख कायम राहिलं, द्वैत कायम राहिलं. आणि द्वैत कायम राहिलं की दुःखाला कारणीभूत अशा प्रकारचं तेच ठरत असतं. म्हणून महाराज म्हणतात नुसता आत्मा आणि अनात्मा विवेक एवढा कळाला म्हणजे भागलं नाही. त्याच्या मना करू शकते की आत्मा जात असतो, आत्मा येत असतो. आत्म्याला भूक लागली, आत्मा तळमळायला लागला. आत्मा शांत झाला, आत्मा आता तडफड करायला लागला, आत्मा गेला. आलं का लक्षात? आणि आत्मा आला. इतकंच आत्म्याबद्दलची कल्पना आहे. त्या कल्पना आहे ती, वास्तव त्यांना त्याचं भान नाही, त्याचं ज्ञान नाही, तो कळले बी नाही, आत्मा कळाला बी नाही. आणि अशा माणसाला त्रिपुटी नाही इथपर्यंत न्यायची. तारेवरची कसरत आहे, सहज नाही होऊ शकत ह्या गोष्टी. ह्या काही शब्दपाठ केल्यानं किंवा असं काही वक्तृत्व करता येतं म्हणून सांगता येण्यासारख्या गोष्टी नाही. त्या कुठल्या माणसाला कुठं न्यायची हा काही लहान सहान प्रयास नाही, एवढा मोठा प्रवास आहे हा की खरंच आपल्या जीवनामध्ये हीच गोष्ट खरी खरी अशा प्रकारची ही खरी यात्रा आहे. आपण कुठून कुठपर्यंत जायचं. माणूस हा पहिला कोण्या निश्चयावर आहे आणि त्याला कुठं न्यायचं. तर
हा इतका मोठा प्रवास आहे आणि त्याच्यात तो टिकला पाहिजे. पुन्हा तो त्याच्यामध्ये टिकला पाहिजे. तिथपर्यंत प्रवास नेईपर्यंत, त्या मुक्कामाच्या गावापर्यंत नेईपर्यंत त्यानं तग बी धरली पाहिजे, तो टिकला बी पाहिजे तिथं, त्यानं तसा निश्चय बी केला पाहिजे आणि मुक्कामाच्या गावाला गेला पाहिजे. म्हणून करोनी सायास शिकविती, सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. संताचं काम आहे, जागविती, शिकविती, सांभाळीती. नुसतं जागच करीत नाही तर जाग कराय करता शिकवितच सुद्धा. नुसतं शिकवितच नाही, शिकविता शिकविता सांभाळते. त्याच्या खाण्याची व्यवस्था, त्याच्या कपड्याची व्यवस्था, तो कसा राहतो, त्याला काय अडी अडचणी आहेत, त्या कशा भागल्या पाहिजे हे सांभाळणं. हां, दुसरीकडं फाटानं फुटला पाहिजे, तो बाजूला गेला न पाहिजे, त्याच्या मनात दुसरीकडं आणखीन काही आस्था नसली पाहिजे, एकाच मार्गावर त्याला ओढून आणता आलं पाहिजे. अशा रीतीनं त्याला सांभाळीत असतात संत. सांभाळता सांभाळता निस्ते सांभाळीत नाहीत. आपण ढोरं सांभाळतो तसे नाही सांभाळीत. आपण बी सांभाळतो पण काय सांभाळतो? ढोरं सांभाळतो. ढोरं आहेत म्हणून सांभाळल्या जाते ती. अहो, घरातले माणसं बी सांभाळल्या जात नाहीत बरं का. माणसं आहेत हे तर शिष्य येतं, यायला तर लय मोठे फाटे फुटत असतील. ते सांभाळणं काही इतकं काही सोपं नाही. एकीकडून इकून ओढून आणा तर इकून तोंड काढीत असते, तिकून ओढून आणा तर तिकून तोंड काढीत असते. एकाचा वेळ एकाला लागत नाही. एका पिशवीमध्ये उंदरं कोंडले समजा. काय कोंडले? आता ते कशाची पिशवी ठेवतात का ते? अहो, कुरतडून असे निघून जाण्याचा प्रयत्न करीत असते. तसं एका कार्यक्रमात मध्ये अनेक महाराज आले, कव्हा कुरतडून निघून जाते. कव्हा निघून जातील काही सांगता येत नाही. म्हणून अनेकाला एका जागी संग्रहित ठेवणं ही काही साधी गोष्ट अशा प्रकारची नाही. फार तारेवरची कसरत करावं लागत. जे करतो त्यालाच माहीत असतं ते काय काय करतो, काय काय नाही करतो, ते कसं कसं करतो ते त्यालाच माहिती. ते त्याला सांगता येते, ते ज्याला करता येते त्याला सांगता येते. म्हणून सांभाळीती, नुसते सांभाळीती नाही. गुरंढोरं सांभाळण्यासारखे सांभाळीत नाही. आता हे म्हातारे माणसं पोरायला सांभाळते, हाचं सांभाळणं नाही. कडावर घेऊन सांभाळतात, खांद्यावर घेऊन सांभाळतात. तसंच संत सुद्धा कडेवर घेऊन सुद्धा सांभाळतात. ऐक भागली माझं वाहतील कडिये, त्यांची येणी जोडे सर्व सो. कडेवर सुद्धा घेतात ते. आपली जर चाल कमी पडायला लागली, आपल्याला जर चालता येत नाही, संतांचे पाय त्यांची जे हे असतात चालण्याची गती ती मोठी असते. लहान लेकराला काय चालता येत? बाळकाचे चाली आणि माता जाणून त्याच्या चालीनं चालावं लागतं. इतकंच नाही, थकला तर कडेवर घ्यावं लागतं. एवढं कडेवर घेणं आणि एवढं सांभाळणं कशा करतं? तर शिकविण्याचं. आणि काय शिकवायचंय त्याला? तुम्हाला संसार शिकवायचाच नाही, तुम्ही शिकलेलेच एक संसार. अनादिकालापासून अनंत जन्मामध्ये संसारात प्रवृत्त झालेला जीव, विषयात मग्न असलेला जीव, तेच इंद्रिये, तेच विषय, तेच मटेरियल शरीराचं सुद्धा, आणि तोच भोगता जीव, ही अनादिकालापासून चालत आलेली गोष्ट आहे. वेदे न करिता प्रेरणा, वेदे न करिता प्रेरणा, सहज विषयावरील वासना. त्याला काही सांगावं लागत नाही. लग्न करा, कोण्या वेदानं सांगितलं आपल्याला लग्न केलं पाहिजे, मुलं झाले पाहिजे, घर बांधलं पाहिजे, असं सांगण्याची कोणालाही गरज पडली नाही. कारण त्याची ती सहज प्रवृत्ती आहे. कसं आहे ते?
वेदानं सांगितलं का नाही, सहज प्रवृत्ती. पण परमार्थाकडे सहज प्रवृत्ती. जो जीव संसारात विषयात प्रवृत्त झालाय त्याला परत आणायचे. बहिर्मुख झालाय त्याला तिथून परत आणायचे. जसं एक माणूस जंगलात गेला रस्ता चुकल्यामुळं गेला, त्याला रस्ता कळाला नाही, बरोबर रस्ता समजून पाऊल वाटानं जे गेला तर अगदी जंगलातच गेला. त्या जंगलातल्या माणसाला चौरस्त्यावर आणायसाठी दयाळू माणसानं तिथपर्यंत गेला. त्याच्याकडे रस्ता चुकलेल्या माणसाला रस्त्यावर आणायसाठी रस्त्यावरल्या माणसाला जंगलात जावं लागतं. आता त्यो गेला एका हेतून आणि ह्यो गेला एका. संत इथं आले तर त्यांचा एक हेतू आणि आपण इथं आलो तर आपला एक वेगळाच काय हेतू. आपण रस्ता चुकून इथं आलो. चुकल असे दिशे पंथ गेले संत ज्या वाटानं संत गेले तो आपला रस्ता चुकलेला आहे. आणि रस्ता चुकलेला आहे म्हणून जंगलात आलो आपण. आडराणी भरले जग, तुकाराम महाराजांनी सांगितलं. कुठं आडरानात अशा प्रकारचं हे जग भरलेलं आहे. यांना रस्त्यावर आणायचं म्हटलं तर रस्त्यावर असलेल्या माणसाला जंगलात यावं लागतं. म्हणून संत इथं आले आणि ते आपल्याला शिकवायच लागले. असं नाही, जागर करायले. काय करायले? जागर करायले म्हणजे काय सांगायले? जागर करायले म्हणजे सांगायले बाबा हे जग जग नसून ती त्रिपुटीच आहे. त्रिपुटीच नसून ती प्रातिभाषिक आहे. दृश्य नसेल, कालच्या चिंतनात आपण पाहिलं, दृश्य नसेल तर दृष्टी बी नाही. आणि दृष्टी नसेल तर द्रष्टत्व बी नाही. काय नाही? द्रष्टत्व बी नाही. म्हणून अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. सहज मी आंधळा गा निज निराकार बनते, वृत्ती हे निवृत्त झाली, जन न दिशे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे. अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. जे दृश्य म्हणून होतं माझ्यासमोर, द्वैत म्हणून प्रतीतेला येत होतं, ते दृश्य दृश्यही राहिले नाही, द्वैतही राहिले नाही. म्हणजे त्याचा अर्थ प्रतीती मात्र आहे. ज्ञान झालेल्या माणसाला जग दिसत नसतं असा अर्थ नाही, पण भाव नाही राहिला त्याचा. सत्यत्व भाव संपला. कोणता भाव? द्वैत संपलं, सत्यत्व त्याच्यावर. सत्यत्व संपलं की द्वैत संपलं. आत्मा एक सत्य आहे, तुम्ही एक सत्य आहे, ब्रह्म एक सत्य आहे. म्हणजे ब्रह्म आत्मा तुम्ही एकच आहात आणि तुम्हीच सत आहात. बाकी तुमच्या व्यतिरिक्त सत अशी दुसरी वस्तू त्रिपुटी म्हणून सत कोणतीच अशा प्रकारची नाही. असा सत्यमिथ्याचा विचार करणं याचं नाव वेदांत. म्हणून वेदांत शास्त्र इतर शास्त्राला वेदांताची किमया किंवा वेदांताचं रहस्य लक्षात आलं नाही. त्यांनी विवेक केला, विचार केला, आपलं मत मांडलं, पण द्वैत सिद्ध करूनच मांडलं. किंवा द्वैत मान्य असूनच ते काहीतरी वाट काढली त्याने त्याचा तसा रस्ता अशा प्रकारचा सांगितला. मोक्ष त्याचा वेगवेगळा आहे. कर्मठ लोकांचा मोक्ष म्हणजे स्वर्गाला जाणे, कर्मठ लोकांचा मोक्ष म्हणजे वैकुंठाला जाणे, उपासकाचा मोक्ष म्हणजे वैकुंठाला जाणे, ब्रह्मकर्म करणाराचा मोक्ष म्हणजे ब्रह्मलोकाला जाणे, आणि आपला संसारी माणसाचा मोक्ष म्हणजे काय? हा, मुलं बाळं होणे, घर बांधणे, नोकऱ्या लागणे, श्रीमंत होणे, हा आपला असं म्हणत आहे. आता झालो म्हणले मी मोकळा. मोकळा होणे म्हणजे मोक्ष ना. आपला मोकळा होणे कोणतं? हे दुसरं तिसरं ज्ञान होणे, असं होणे काही नाही. सत्यमिथ्याचा विचार नाही, काय विवेक नाही, काय नाही. आपलं मोकळं होणे म्हणजे मुली बाळीची लग्न झाली, पोरं सोरं वाढली झाली, ज्याच्या त्याच्या जमिनी ज्याला त्याला देऊन टाक.
आणि आता मी मोकळा झालो, असा संसारी माणसाचा मोक्ष. पुण्यवंताचा मोक्ष कोणता? स्वर्गाला जाणे, यज्ञ कर्म करणे, पुण्य सामुग्री निर्माण करणे आणि त्या पुण्याच्या जोरावर स्वर्गाला जाणे, हा त्याचा काय मोक्ष. उपासकाचा मोक्ष, उपासना करणे आणि वैकुंठाला जाणे, उपासना करून हा त्याचा मोक्ष. ब्रह्मकर्म करणाराचा मोक्ष कोणता आहे? ब्राह्मणाचे 100 जन्म घेऊन बिनचूक ब्रह्मकर्म करणे आणि ब्रह्मकर्म करून ब्रह्मलोकाला जाणे, हा त्याचा काय मोक्ष. प्रकृती पुरुषाचा विवेक करणे हा सांख्याचा मोक्ष आहे. कोणाचा? सांख्याचा मोक्ष आहे. म्हणून प्रत्येक शास्त्रकारात, आता पतंजलीचा कोणता मोक्ष आहे? योगश्चित्तवृत्ती निरोधा. योग करावा, अष्टांग योग करावा, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी इथपर्यंत जाऊन निर्विकल्प समाधी चांगदेवासारखी प्राप्त करून घेणं, हा त्यांचा काय. मग ह्या चांगदेवाचा जर समाधी प्राप्त करून घेणे एवढाच जर मोक्ष असता तर ज्ञानोबा रायाकडे जायचं त्याला काय पडलं, काय काम पडत असतं सांगा. पण तो मोक्ष ठरला नाही. कारण तो काय समजित होता, चुकत कुठं होतं त्याचं. चांगदेवाचं हे चुकत होतं, त्याला आत्मा जरी कळत होता, विवेक जरी होता, पण द्वैत मानित हे काय नसतं त्याच्या ठिकाणी. कोणतं द्वैत? हे जगत जे आहे, हे दिसणारं सगळं, ही त्रिपुटी जी आहे ही बी सत्य आणि आत्मा सुद्धा काय. पण वेदांत शास्त्रात ज्ञानोबा रायासारख्यानी, शंकराचार्यासारख्यानी, व्यासानी, या सगळ्या महात्म्यांनी, साधू संतांनी आपल्याला असा डोळा दिला की सत्य मिथ्याचा विचार करायचं सांगितलं. मिथ्या ते मिथ्या आणि सत्य ते सत्य. काय मिथ्या आणि काय सत्य, तर दोन गोष्टी तिथं महत्त्वाच्या. आता आपण कधी कधी काय पाहतो की अनेक प्रकारचं जग आहे. अनेक नाही, तीनच, 3 नाही 2च, 2 नाही 1च. असं आपल्याला विचार करीत निरीक्षित गेली हो, पाहत तन्मय झाली. निरसन करीत 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 गेलं तर विचारा अंती एकच सिद्ध होतं. पण एकाकडे जायचं असताना अनेकत्व आपल्या डोक्यातून काढायचं म्हटलं की ते तसं निघत नाही. आणि तुम्हाला सांगतो मी, ते डोक्यातून जे काढता येतं आपल्याला खोटं आहे म्हणून काढता येतं. ते जर खोटं नसतं ना, कोणी काढायला गेलं तर काढताच आलं नसतं. पण ते खोटं आहे म्हणून म्हणून निघत. आणि आपण बेजार जे आहेत ते खोट्या नाही, खऱ्यानं नाही. सगळे माणसं जे बेजार आहेत कशानं? खोट्यानं बेजार. खोट्यानं कशी बेजार होते? अहो, खोटं खरं वाटलं म्हणून बेजार आहे. तुम्हाला खोटं वाटल्यावर बेजार व्हायचं काही कामच नाही. पण खोटं असून काय वाटलं? खरं वाटलं. जसं आता ही व्यावहारिक सत्ता आहे, देह आहे, आपला प्रपंच आहे, आपलं कुटुंब आहे, बायका मुलं आहे, जितके हे खरे वाटते तितके आत्मा खरा वाटतो. अहो, आत्मा तुम्हाला कळाला नाही म्हणून तळतळ तुटत तुम्हाला, का मुलगा झाला नाही म्हणून तळतळ आणत. कशामुळं तुटत? होय, आत्मा नाही कळालं म्हणून असं काही वाटतं का? काही वाटत नाही. बिनघोर आहेत माणसं त्याच्या बाबतीत बरं का. म्हणून इकडं प्रवृत्त होत आहेत माणसं. पण ते कळून घेण्याची काही इच्छाच नाही. खरं कळून घेण्याची, खऱ्याकडे येण्याची, खऱ्याकडे त्यांची प्रवृत्तीच अशा प्रकारची नाही. म्हणून ते इकडे येऊ शकत नाहीत. आता संसारात एखादी गोष्ट उणी राहिली, कमी राहिली तर आपलं अंतःकरण जितकं तुटतं. तर महत्त्व कशाला दिलं त्याच्यावरून कळतं आपल्याला की कशाला महत्त्व दिलं आपण. व्यवहाराला महत्त्व दिलं का परमार्थाला महत्त्व? आत्मतत्व लक्षात येणं हे परमार्थातलं महत्त्व आहे. आणि व्यवहारातलं महत्त्व काय? गाडी असावा, बंगला असावा, मुलं असावे, पैसा असावा, सत्ता असावं, लावण्य, मान्यता, विद्या, ह्या सगळ्या गोष्टी असणं हे व्यवहारातलं महत्त्व आहे.
पण ते महत्व जर नसेल आपल्याला मिळालं तर त्याच्याबद्दल आपलं अंतकरण तळतील तिळतील तुटत विचार सागर चालू आहे. कोणी कोणाला असं काही विचारायला तयार, कारण तो विषयच महत्वाचा वाटतो. आपल्या सर्वांच्या खोपडीमध्ये जो संसार खरा वाटला, कासया हा सत्य मानिला संसार, काहे केले चार माझे माझे म्हटलं, संसाराला देहादिकाला सत्य समजलं आपण, आणि त्याच्याबद्दल आपल्याला जे एक प्रकारची आसक्ती आहे किंवा त्याच्याबद्दल, आणि कदाचित नाही हाताला आलं तर नाही आलं तर नाही आलं, तर हे कणाकणानं वाढलं पाहिजे. या कणाकणाने याची वाढ अशा प्रकारची झाली पाहिजे की त्याच्यात जर लागला हाताला तर काही हरकत नाही. बरे हे नाही वाढू, नुसतं राहून दिले, नुसतं राहून नाही, हे टाकून नाही. कारण याचं महत्व आपल्या मनातून अजून कमी झालं नाही, ते उतरलं नाही, त्याच्यामुळं तिकडचं आपल्या मनात बसत नाही. म्हणून सत्यानिष्ठाचा विचार हा मोठा अशा प्रकारचा अवघड गेला विचार करायला, आणि त्याच्यात खरं काय खोटं काय असं जर लक्षात घेतलं, अनुभव आहे तुम्हाला. स्वप्नात सगळं जग दिसत असून जागे झाल्याबरोबर तुम्ही त्याला कसं समजता. कसंही पडू दे स्वप्न, अनुकूल पडो प्रतिकूल पडो, कसंही जरी पडलं तरी जागा झाला माणूस, स्वप्नातून बाहेर आला, कसंही पडलं स्वप्न तरी त्याला खरं समजून नाही. तसं हे सुद्धा स्वप्नच होत. काय हे काय वाटतं तुम्हाला, हे स्वप्न, पण आता कळत नाही. स्वप्नात स्वप्न खरं वाटत असतं का खोटं? स्वप्नात स्वप्न खोटं. जेव्हा जाग करते संत, काय काय सांगू आता संताचे मज निरंतर. आपल्याला जेव्हा जागृती येते, जागा करतात संत, जगजोगी जगजोगी जाग जाग. जाग कशावर? आपल्या आत्मस्वरूपावर जेव्हा जाग करते महाराज संत, त्यावेळेस हे सगळं स्वप्नीचे चिळीले, त्यावेळेस जागृती वाटत नाही. हे काय? एकच ब्रह्म, एकच आपण, एकम अद्वितीयम ब्रह्म, ही एकच अवस्था खरी. पण ही एक लक्षात येत नाही, दुसरी कोणती तरी मानतो आपण, म्हणून ती स्वप्न अवस्था. आता हे स्वप्न आहे. आणि व्यावहारिक दृष्टीनं आपण 3 अवस्था मानल्या, अशा जागृती, स्वप्न, सुषुप्ती. हा व्यावहारिक दृष्टिकोन. थोडा विवेकाचा मार्ग जर चोखळला आपण तर 2च अवस्था आहे. किती? एक स्वप्न आणि एक जाग. ब्रह्म ज्ञान जागृती, आत्मस्वरूपावर जाग होणे, आपल्या स्वस्वरूपाशी एकत्व साधणे, ही जागृती. आणि बाकी हा प्रपंच दिसणारा, हेच तर तांगदेवाला सांगितलं महाराजांनी, दृश्य, दृष्टी आणि द्रष्टा. ही त्रिपुटी जे तुला वाटते, त्रिपुटी बिरपुटी काही नाही. दृश्य खरंच नाही, काय नाही. दृश्य जे आहे ते खरंच नाही. आपल्याला वाटत असतं सत्य, हे सगळं जग कसं वाटतं आपल्याला? सत्य. संतांनी सांगितलं मिथ्या. अजातवाद तर सांगतो झालंच नाही, विवर्तवाद सांगतो की मिथ्या आहे. बरं, सांख्य म्हणतं अनित्य आणि आपलं सत्य. आपलं कसं आहे? आपलं जग सत्य. आता सत्याहून एकदम उडी मारून मिथ्यावर न्यायचं म्हणलं तर जात नाही, माणूस तयार होतो. मग तू ज्याला सत्य समजतो ते सत्य नाही. सत्य जी गोष्ट असती ती बदलत नसती, काय नसती, त्याला युक्ती सांगितली असते, त्याचा अनुभव घे. जे जे सत्य असतं ते बदलत नसतं. याला खरं म्हणावं की नाही? हा, जे टिकतं
सर्व काळ एक रूपानं राहतं, सतत जे राहतं, कधीच बदल ज्याच्यात होत नाही ते सत्य. आणि जे बदलून जातं, या बोटावरली या बोटावर थुका आणतं, त्याला आपण खरं म्हणतो का? व्यवहारात सुद्धा आपण म्हणतो या माणसाचं काही खरं धरू नका हो. काहून खरं? अरे पारावर एक बोलला आणि चावडीत एक बोलला, चावडीत एक बोलला आणि घरात एक बोलला, बस स्टँडवर एक बोलला, म्हणजे याचं काही खरं धरण्यासारखं. तसं हे सगळं जग खरं धरण्यासारखं नाही. काय काय बदललं? शरीर आटे, संपत्ती अंडद जारद स्वेदद उद्भिज आटे, आणि हरिनाम न आटे ते. हरीच आटत नाही तर हरिनाम बी आटत नाही. म्हणून याला सत्य म्हणायला कोणत्याही प्रकारे असा आधार सापडत नाही आपल्याला. बदल होतो, याच्यात परिवर्तन होतो, म्हणून नाश आहे याचा. म्हणून पहिल्यांदा आपल्या डोक्यातलं सत्यत्व काढायसाठी नाश सांगितला. काय सांगितलं? नाश. हा, शरीर नष्ट होणार, धोका देणारे दिवस. हे अंड जार स्वेद उद्भिद चार खाणी 184 ह्या सगळा प्रपंचाचा डोलारा नष्ट होणार आहे. म्हणजे नाश सांगून त्याचं मन सत्यत्वातून बाहेर काढलं. लक्षात. आता नाशच सांगायचा होता म्हणून सांगितला का? नाही 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 नाही, नाश नाही. अनित्य सांगितलं, नाश म्हणजे अनित्य सांगितलं. पण अनित्य सांगायचं नव्हतं, मिथ्या सांगायचं. एकदा अनित्य मानायला तो तयार झाला की मग त्याला सांगितलंय अनित्य गिनित्य काही नाही, हे काय प्रतिती मात्र आहे. कसं आहे? हा, देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाही असारतान, सार ते स्वभावता नित्य जाणे. नित्य जाणे ते सार आणि भ्रांती ते आसार. मग ही सगळी भ्रांती, पदार्थ नाही, ही सगळी काय? सर्प भ्रांती आहे. सर्प नाही, सर्प भ्रांती आहे. शिंपीवर रुपयाची भ्रांती आहे. तसं आत्म्यावर या देहाची जगाची काय भ्रांती आहे. म्हणजे मिथ्यात्व त्याच्या डोक्यामध्ये आहे. आणि मिथ्या मिथ्या एकदा डोक्यात त्याला बसलं, ते पेरलं झेपलं की नाही हे त्याच्या गळी उतरतं. नाही, हे गळी उतरतो त्याच्या. कारण मिथ्या वस्तू नसते. कोणती वस्तू? मिथ्या वस्तू नसतेच. आता प्रतीतीला आलेला भिंतीवर काढलेला सर्प जरी असला, प्रतीती मात्र येतो. प्रतीती मात्र आहे म्हणजे मिथ्या आहे. मिथ्या आहे म्हटलं की ते दिसत असून सुद्धा काय, मग कोण खरं आणि कोण नाही? त्रिपुटी सांडिली त्रिपुटी दीप उजळला किंवा त्रिकुट शिखरी गा दान मिळे आहे ते. त्रिगुण आसार, निर्गुण हे सार, सार आसार विचार हरिपाठ. या 3 गोष्टी ज्या मानलेल्या आहेत, त्या त्रिपुट्या ज्या सांगितलेल्या आहेत, या आसार आहेत. आणि आत्मा तू, तुझं स्वरूप काय सार अशा प्रकारचं आहे. हे चांगदेवाला सांगत असताना महाराजांनी सांगितलं की अरे सत्यानिथ्याचा विचार करीत असताना बऱ्याच लोकांना ते फार अवघड जातं. खोटं समजणं हे काय जातं, आता त्याला वाटतच असतं सहज कोणालाही. आता हे इतकं धडधड बाबा मला अनुभवावर यायला लागलंय, हे व्हायला लागलंय, सुखदुःख व्हायला त्याच्यात, आणि याला नाही म्हणायचं. आणि जो आत्मा कवाच पाहिला नाही तो हाय म्हणायचा. काय आत्मा मी हे नाही समजित ना तो. तो म्हणतो आत्मा एक कोणती तरी वस्तू आहे दुसरी, ती दिसतच नाही, ती हाय म्हणायची. आणि देह साक्षात दिसत असून खाऊन पिऊन झोपून बसून उठून भोगून याला काय म्हणायचं नाही म्हणते. काय येडं लागलं या लोकांना, काही समजत. असं कोणतं उलट शास्त्र आहे काही सांगताच येत नाही. अशा प्रकारचं त्याला ते झेपत नाही, ते घ्यावं वाटत नाही. म्हणून मिथ्यात्वाचा आणि सत्यत्वाचा निर्णय
चांगदेवाला सांगितला. या पद्धतीने सांगितला. कोण्या की पहिल्यानं त्रिपुटी, त्रिपुटी मिथ्या आहे आणि चैतन्य एक आहे सत्य. एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा संवितीच अशा प्रकारची. आता सत्य मिथ्यात्वाचा निर्णय झाला. पण पुढं आणखीन सांगत असताना सांगितलं त्यानं, दर्पणाच्या आधी शेखी मुख हसतची असे मुखी. आरसा पुढे घेतला. त्याच्या अगोदर आपलं मुख आहेच का नाही? आरसा घेतल्यावरच मुख हे का अगोदर? मुख अगोदरच आहे. मग आरसा घेतला समोर, माझी दर्पणा अवलोकी आन काही होय. बर घेतला आरसा पुढे, त्याच्यात मुख दिसलं, प्रतिमुख दिसलं. मग काही वेगळं झालं? जरी दिसलं ते आरशामुळं, आरशाच्या उपाधीचा स्वीकार केला आपण, आरसा समोर घेतला म्हणून हे मुख त्या आरशात आपल्याला जरी दिसलं, वेगळं काय झालं? चांगदेवा काय वेगळं झालं? काही केलं. हेच होतं त्याच्यात का त्याच्यात काही होत? हे आधीच होतं. बरं, आरसा आता बाजूला केला. पुढे देखिजे तेने वगे, देखते ऐसे गमो लागे, परिदृष्टी ते वावगे झकवीत असे. विचार करून जर पाहिलं आपण, आपल्याला सगळ्याला ही गोष्ट कळते, कळत नाही असं नाही. वेदांत आपल्याला कळायसारखा नाही, अवघड आहे. नाही, नियत खराब. आपली नियत खराब झाली. वेदांत अवघड नाही. एवढा साधा सोपा दृष्टांत सगळ्याला माहिती. आरसा आपण घेतो त्यावेळेस प्रतिमुख दिसतं. प्रतिमुख जरी दिसलं तरी आपल्याला माहीत असतं की हे ते वेगळं नाही. का वेगळं समजलं आपण? नाही. दोन समजले का? ते आत दिसलेलं आणि हे पहिलं असलेलं आणि आरसा घेऊन दिसलेलं, दोन समजले का? ये एकच समजलं. वाकडा गण तिकडं झालेला दिसला, पण नीट इकडं केला. कुणीकड? इकडं नीट केला. त्याला माहिती, इकडं नीट केला की तिकडे नीट झाला. तिकडे नीट करायचं काम नाही. वाकडा इकडं दिसला का तिकडं, आरसा घेतल्यामुळं वाकडा तिकडं दिसला, पण नीट इकडं केला. कसं काय लक्षात आलं त्याच्या? त्याला माहिती इकडं नीट केलं की तसं आत्मा कळाला की जगाचा हिशोब लागला. इकडं नीट केलं, तिकडे खाटकूट करीत बसून आला. तिकडे काहीच नाही. आपलं सगळं ताकद तिकडे लावली आपण. कुणीकड? त्या आरशातल्या प्रतिमुखाचा गण नीट करण्यासाठी काच काढला. पहिल्यांदा पाणी घेऊन पुसायचा प्रयत्न केला, नंतर मग मला ते तसं बी नाही निघलं राव तो. मग पुन्हा काच बी फोडून टाकला तो. त्यानं काही केलं नाही. मागून चौकटही उपसून घेतली. तसं आपण इकडे ह्या चौकटी उपशीत बसतो. जगातले असं केल्यावर असं होईल, तसं केल्यावर धोरणं लावले आपण. पैसा आपल्याजवळ आला की बस काय कमी नाही, मग हे घेता येईल ते. चौकटीत उपशीत बसलो. कवा तो काच होता ना आरशाला लावलेला, तोच पुशीत बसलो. असा कधी कधी फोडूनच टाकला तो. म्हणलं हे मधात आडवं आले. कोण? काच आडवा यायला लागला म्हणून फोडून टाकण्याचा प्रयत्न केला. त्याला तुकडे तुकडे केले. त्याचे अंतकरणाचे तुकडे तुकडे झालेत आपल्या. काच हे तो अंतकरण. आणि ही चौकट आहे. ही काय? ही चौकट आहे. काय नाही, चौकटीत मोडून टाकले. शरीराचंच वाटोळं करून टाकलं. उपास धरून, तापास धरून, फलानं करून, पित्तानं करून, याच्यानं परमार्थ साधन. काहीनं दारू पिऊन, काहीनं गांजा ओढून, काहीनं चहा पाणी घेऊन, काहीनं सिगारेट ओढून, काहीनं बिड्या ओढून, असं काय केलं? याचं वाटोळं केलं. चौकटच मोडून टाकलं.
आरसा कामाचा आहे का नाही? कामाचा आहे. कामापुरता. कामाचा म्हणजे कामापुरता. काय कामाचा? गण नीट करायसाठी. कशासाठी? गण लावायसाठी बी. आणि पुन्हा आरशात काही दिसलं ना, आरसा जरी असला तरी आपल्याला ते मुख पाहण्यासाठी, चेहरा न्यायण्यासाठी बनायचं. तसं हे सगळं विश्व बरं आहे का वाईट आहे? हे आहे म्हणून आपल्याला आपलं तोंड पाहता येतं. याचा वापर करून कोणाचा? या सगळ्या दिले इंद्रिये, हात पाय कान डोळे मुख बोलाया, जेणे तू जोडशी नाशे जीवपणा. हो, म्हणून हे सगळं आहे म्हणून आपल्याला चिंतन करता येतं, विचार करता येतो, सगळं काही करता येतं. कान आहे म्हणून ऐकता येतं, श्रवण करता येतं. मन आहे म्हणून चिंतन करता येतं आपल्याला. मग वाईट काय याच्यात सांगा ना तुम्ही? तोंड आहे म्हणून नाम घेता येतं, पाय आहे म्हणून प्रवचनाला येता येतं. याच्यात वाईट तिरस्कार करण्यासारखं काही. पण जसं आहे तसं समजायचं, त्याच्यात मात्र भूल होऊ द्यायची नाही. जसं आहे तसं कसं समजायचं? आरशाला आरसा समजतो आपण, आरशातलं प्रतिमुख बी पाहतो आपण, आणि पाहून इकडचा गण नीट करतो आपण. म्हणजे त्याचा उपयोग करून घेतला पण त्याला खरं समजलं नाही. कोणाला आरशातल्या प्रतिमुखाला काय समजलं नाही, तसं ह्या त्रिपुटीला खरं समजायचं, खरं समजायचं नाही. आता ही त्रिपुटी होती तेव्हा बी आपण, ही नव्हती तेव्हा बी, आणि ही नाही राहिली तरी बी आपण आहोत. हिच्या आधी बी आपण आहोत. म्हणून दृष्टांत दिलाय, आरशाच्या आधी बी मुख आहे. कोणाच्या आधी बी मुख आहे? आरसा घेतला म्हणूनच मुख का? नाही, आरसा नाही घेतला तरी मुख आपल्या जाग्यावर जशाला तसंच आहे. अहो जैसे तैसे अखंडित. आम्ही अखंडित जशाला तसेच अशा प्रकारचे आहोत. आम्हाला सिद्ध करायला किंवा दुसऱ्या वस्तूची कोणत्या आमच्या सिद्धीसाठी गरज पडत नाही. मग आरसा घेण्याच्या आधी मुख होतं, तसं ह्या त्रिपुटीच्या आधी सुद्धा आत्मा आहे. हे शरीर नंतर आलं. काय नंतर आलं ना? आधी आपण होतो, या शरीराच्या आधी आपण होतो, नंतर शरीर आलं. आणि हे शरीर गेलं तरी आपण राहणार. जाओ देह जाओ आत्मा राहा. आम्ही तो केवळ वस्तूच्या. आरसा पुढे आला, मुख प्रतिमुख दिसायला. जरी दिसत नव्हतं तरी मुखाच्या जागी. मग मुख आरशात प्रतिमुख दिसलं ना, आरसा पुन्हा पालथा टाकून द्याला. काम झालं आपलं. आरसा पुन्हा टाकून द्यायला म्हणलं हो की त्याच्यातलं सत्व काढून घेतलं. तसं ही उपाधी जी आहे, या उपाधीच्या द्वारा चिंतन केलं, विचार केला, आणि ह्या उपाधीचा पुन्हा अशी पालथी टाकून द्वैत संपलं. काय संपलं? मुखाच्या जागी का काही मुखाला द्वैत निर्माण झाला. म्हणून इथं महाराज पुढे देखीजे तेने वगे देखते ऐसे गमो लागे परिदृष्टी ते वावगे झटवीत असे. पुढं घेतला आरसा म्हणजे आपल्याला दिसत असतं की त्याच्यात प्रतिमुख दिसतं, पण नजरेनं पाहायला गेलो तर प्रतिबिंब दिसतं आपल्याला, आणि वेगळं आहे असं वाटतं पण वेगळं नाही असं ठरविता येतं. या दोन गोष्टी लक्षात घ्या. वेगळं आहे असं वाटतं आरसा पाहत असताना, झटवीत ते झटवून. आपण नाही काय एखाद्या माणसं तू तर चांगलं झटवायला मला,
तसं हे ठकवायला वेगळं आहे असं ठकवायला लागलं, आरशामुळं दिसायला झकवायलं. पण आपल्याला ठरवता येतं की ते वेगळं नाही. ते दिसत जरी वेगळं असलं तरी ते वेगळं नाही. असं काय करता येतं आपल्याला? हा, ठरवता येतं, ओळखता येतं, आपल्याला नक्की करता येतं, निश्चय करता येतो. तसं जरी दिसू द्या पण ते नाही. आणि बहुतेक आपण त्या कालच्या शिवासारखं थोडं करतो. कालच्या शिवानं उडी टाकली होती त्याच्यात, त्याला ते झकवलं तर झकवलं, त्याला ठकविलं की उडी टाकून दिली त्याने. म्हणला हे तो कुठून आला बाबा दुसरा शिव. तसा आपलं नाही. आपला विवेक आपल्याजवळ आहे, बुद्धी आहे. आपण दिसत जरी असलं, एखाद्या पाण्यात प्रतिबिंब जरी दिसलं तर खरं समजित नाही. आरशात दिसलं तरी खरं समजित नाही. 100 आरशात 100 जरी दिसले असेल तरी बी आपण त्याच्यातलं कोणतंच खरं समजित नाही. हे खरं समजतो. आणि बाकीचे सगळे प्रातिभाषिक दिसत असून नाही. काय दिसत असून? मनोनी दृश्याची या वेळे दृश्य दृष्टत्वा वेगळे, वस्तू मात्र निहाळे आपणा माझी. म्हणून हे चांगदेवा, दृश्याची या वेळे दृश्य द्रष्टत्वा वेगळे. दृश्य जरी दिसत असलं, आता ही वेळ आहे तुमच्या पुढे, कारण काय, कान आहे, डोळे आहे, नाक आहे, जिव्हा आहे, त्वचा आहे, 5 ज्ञानेंद्रिय आहे, अंतकरण आहे, इंद्रिय वृत्ती आहे. आलं का लक्षात? आणि पुढं जग आहे आणि हे दिसत आहे. ही सगळी भेटगाठ व्हायला लागलेली आहे. दृश्याची या वेळ. आता कोणती वेळ आहे? आता ही दिसण्याची वेळ आहे ना. काय मग आता डोळे झाकून घ्यायचे का याला भिवून? नाही, चांगदेव डोळे झाकून घ्यायचा. महाराज म्हणजे डोळे गिळे झाकून घेऊ नको. दृश्याची वेळ आहे, दिसण्याची. असू दे दिसण्याच्या वेळी, पण दृश्य आणि द्रष्टा याच्याहून वेगळं तुझं स्वरूप आहे. कशाहून? हा, दृश्य आलं की दृष्टी आली, दृश्य आली की द्रष्टा आला. पण दृश्य खोटं ठरलं. काय ठरलं? दृश्य खोटं ठरलं. दृश्य खोटं ठरलं की दृष्टी खोटी झाली. दृष्टी खोटी झाली की द्रष्टत्व बी खोटं झालं. मग खाली वस्तू मात्र निहाळे आपणा माझी. कोणामध्ये? आपण आपल्याला निहाळणं, निहाळायचं. तुम्ही तुम्हाला निहाळीत नाही, करीत नाही. तुम्ही दुसऱ्याला निहाळता. कोणाला? दृश्याला निहाळीत बघता. कशाला? माणसं जे झकवल्या गेले, ठकविल्या गेले, तर ते आपल्याला स्वतःला निहाळण्याच्या ऐवजी दुसऱ्याला निहाळीत बसले. आणि निहाळीत बसून द्वैत निर्माण केलं. सत्य समजलं आणि सत्य समजून मग दुःख भोगण्याची पाळी आपल्याला आहे. म्हणून एवढं चिंतन चांगदेव 65 असं स्पष्ट असं माणसाच्या लक्षामध्ये आलं पाहिजे. भाग्यवान आहे तो माणूस. कोण भाग्यवान? ज्याला आपलं स्वरूप निहाळता आलं तो भाग्यवान असं करताय. देह निहाळता येतो आपल्याला, पण आपण म्हणून नाही. आपण समजून का नाही? इंद्रिय बी निहाळता येतात आपल्याला, पण आपण समजून का नाही? वेगळं समजून. प्राण बी निहाळता येतात आपल्याला. आपल्याजवळ निहाळण्याची कला आहे. निहाळण्याची, हा, पाहणं वेगळं आणि निहाळणं वेगळं. कृपा कटाक्ष निहाळले आपुले पदी बाप रखुमा देवर विठ्ठले भक्ता दिले वरदान. साधू मुमुक्षुला निहाळीत असते, पाहत नसते, ते निहाळीत असते. आणि एकदा साधकाला साधूनं निहाळलं की आपले पदी बैसविले. कोणाच्या पदी?
ब्रह्मस्वरूपावर त्याला नेऊन घालीत असते, पण आधी न्याहाळीत असते. न्याहाळणं वेगळं. बरेच लोक महाराजाकडे येतात, बरेच येतात, ते प्रसंगानुसार बरेच येतात लोक. एखादा दूध घेऊन बी येतात महाराजांना, चहा घेऊन बी येतात, एखादा फुलाचा हार बी घेऊन येतात. आलं का लक्षात? एखादा चांगलं पासष्टी ऐकायला बी येतात, एखादा आणखीन कपडे बी घेऊन येतात, पण ते न्याहाळीतात. साधूचं न्याहाळणं हे फार वेगळं. पाहणं वेगळं आणि न्याहाळणं वेगळं. आता आपण 100 माणसं इथे, 200 माणसं इथे समजा ऐकायला बसलेली, सगळ्याहून नजर जाते माझी, पण प्रवचन झाल्यावर मी विचारतो का आली ती. पाहणं झालं, न्याहाळणं नाही. न्याहाळणं म्हणजे अगदी पक्क लक्षात येणं. तसं वस्तू मात्र न्याहाळे. आपणा माझी विशेष रूपानं पाहणं, न्याहाळणं. असं तू तुझ्या आत्मस्वरूपाला काय कर, चांगदेवा न्याहा. देहाला निहाळणं खोटं ठरलं, प्राणाला निहाळलं खोटं ठरलं, इंद्रियाला निहाळलं ते आपल्यावर वेगळे ठरले आणि खोटे बी ठरले. आणि न्याहाळीत 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 गेलो तर आपलं स्वरूपच न्याहाळण्यात आलं. आपलं स्वरूप ज्यावेळेस न्याहाळण्यात आलं तेव्हा तिथं द्वैतच नाही राहिलं. म्हणजे त्रिपुटी खोटी ठरली, बाधित ठरली, ती प्रतिती मात्र ठरली, दिसत असली तरी नाही. मग कोण आहे? मी सच्चिदानंद आहे, परब्रह्म आहे, परमात्मा आहे, आत्मा आहे. असं आपल्या स्वरूपाला न्याहाळणं, याचं नाव चांगदेव पासष्टी आहे. नाही, हेच चांगदेवाला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. वस्तू मात्र न्याहाळे आपणापाशी, तरी परमात्मा आहे. जे एक वस्तू ते जया दिशे ज्ञान असतं. न्याहाळायला ज्ञान व्हावं लागतं. जीव ब्रह्मेके ज्ञान म्हणावतात. परमात्मा नावाची एक वस्तू आहे. कोणती वस्तू? या संसारातले वस्तू नाही, हा भ्रम आहे. संसारातले वस्तू नाही द्या, भांडे कुंडे कपडे लत्ते घर, ह्या सगळ्या काय नाही, वस्तू नाही द्या, हा भ्रम आहे सगळा. वास्तविक असते ती वस्तू आहे. वास्तव जी आहे ती काय वस्तू आहे. आणि नुसती दिसण्यापुरते ती भ्रांती आहे, ती वस्तू नाही. एकच वस्तू सांगितली ज्ञानेश्वर महाराजांनी, परमात्मा एक असे जे वस्तू असे, आणि ते जाया दिशे. ज्या ज्ञानानं ती वस्तू दिसते त्याला काय म्हणा, ज्ञान म्हणा. म्हणून न्याहाळल्याशिवाय ही गोष्ट दिसत नसते. म्हणून न्याहाळावं लागल, ती वस्तू पाहावं लागेल. ती वस्तू पाहायची झाली आपल्याला तर ज्ञान व्हावं लागेल. ज्ञान कोणतं व्हावं लागेल तर जीव ब्रह्मेक्य ज्ञान व्हावं लागेल. आणि त्याला ज्ञान असं म्हणा. ते ज्ञान होण्याकरता आपण इथं बसलो, 7 दिवसाचा खेळ मांडून बसलो. 7 दिवसाच्या खेळामध्ये काही गडी आले, काही येणार हे, काही यायचे राहिले आणि काही आले. हा खेळ चाललेला आहे, खेळ बरा चाललेला आहे. पण खेळ खेळायला कोणाची तरी पांढरी लागती. खेळ खेळायला त्याला रेषा करून द्यायला चुना बी लागतो. खेळ खेळायला गडी बी लागते. खेळ खेळायला अर्धे इकून आणि अर्धे इकून बी व्हावं लागत असतं. आणि खेळ म्हणलं की सगळे हातात हात घालून जात असते. कोणी हरत असतं, कोणी जिंकत असतं. खेळात खेळ असा असतो. आता हे आपला 7 दिवसाचा खेळ चाललाय. इथं आपण मांडला या पटांगणातमध्ये खेळ. पण आता खेळ मांडीला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे. वैष्णव भाई नाचायला की सगळं काही करायला. गावकऱ्याला माझी विनंती आहे की जरा इकडे लक्ष द्या, या खेळाकडे पहा. कोण कोण कशाला खेळ खेळायला काय काय लागत. हा
काय काय लागत ते बी पहा, त्याच्याकडे बी जरा जरा लक्ष द्या. त्याच्याकडे जरा जरा लक्ष दिलं तर 4 दिवसाचा खेळ होऊन गेलाय. आज 5वा दिवस आहे. त्या खेळाकरता काय चहा लागत, पाणी तर काय सरपण लागत, का काय काय लागत, का थंडीच्या रगी लागत आहेत कोणाला, का आंघोळीला पाणी लागत. हे सगळ्यांनी तुमचं गाव आहे. तुमच्या गावात आम्ही पाहुणे म्हणून बसलो, खेळ खेळत बसलो. एक डोंबाऱ्याच्या खेळासारखा खेळ चालला असता. पण आता हे तुमचं काम काय कोण केली पाहिजे. आपलं काम आहे, आपलं गाव आहे आणि आपण याच्यात मोठ्या मनानं भाग घेऊन केलं पाहिजे. 2-4 वर्ष होऊन गेले. दुष्काळाचे दिवस होते. दुष्काळाचे दिवस निघून गेले. आता दुष्काळात तुम्ही सुकाळ केला आणि आता सुकाळात त्या मोदीसारखा दुष्काळ करू नका. कशासारखा? सुकाळात मोदीनं दुष्काळ केला तर तुम्ही म्हणताल मग आम्ही मोदीच्याच पक्षाचे. असा पक्षाचे कोणी असले तरी आम्हाला काही, पण इथले हे खेळ करणाऱ्याला सुकाळ काही जास्त करावं लागत नाही. गरज बाकी आता गरज तर पंक्ती तर तुम्ही दिलेले, पण पुन्हा काही छोटे मोठे कामं राहिलेले असतील तिथून शेवटची भांडाऱ्याची पंगत आहे. काही कोणाचं काही असं भजने आहेत, काही महाराज लोक आहेत, काही असं थोडंफार काही असेल तर ते आपलं पूर्णत्व करण्याचा प्रयत्न सगळ्या गावकरी मंडळीला सांगतो मी आता या गोष्टी. आणि तुमच्या खरंच परम भाग्यानं एवढा सहज सोपा साधा सप्ताह असा कुठं होणं बी शक्य नाही. पण आता तुम्ही आम्ही खेळी मिळी काय, तुम्ही तर तुम्ही नाही ना आम्ही तर आम्ही नाही. तुम्ही आम्ही, तुम्ही कोण करून घेणारे, आम्ही कोण करणारे, असे तुम्ही आणि आम्ही. तुकाराम महाराजाला तुम्ही कोण म्हणायचे? अहो तुम्ही म्हणजे साधं आणि आम्ही म्हणजे कोण? आम्ही म्हणजे संत. असं तुम्ही आम्ही होतो. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदी आनंदानं गदारोळ करायचा, आनंदानं अशा प्रकारचा 7 दिवसाचा कार्यक्रम पार पाडायचा. असं म्हणायचं नाही याची कोणं तारीख घेतली, त्याचं कोणं काय नाही केलं, याला कोणं बोलिलं, त्यानं कोणं बोलिलं. आता जे व्हायचे ते इथपर्यंत होऊन गेलेले. आता तुमच्या मनातलं मनातच असं ठेवायचं नाही आणि ते मोकळं सोडून द्यायचं आणि या आखाड्यातमध्ये प्रविष्ट व्हायचं आणि सहभाग होऊन मोठ्या आनंदानं अशा प्रकारे या सगळ्या बाहेर गावानं आलेल्या 150 माणसाला आम्ही चांगल्या रीतीने निरोप गेला पाहिजे. हे श्रवण करणारी मंडळी ही सगळी आपली मंडळी आहे. आपापले कामं सोडून इथं आलेले आहेत. म्हणून सहभाग घ्या, सहभाग नोंदवा आणि चांगल्या प्रकारे अशा प्रकारे हे 2 दिवस राहिलेले आपण आनंदात साजरे करायचे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठाला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री. आता लगेच कीर्तनाला सुरुवात होईल. हरिभक्तपरायण महादेव महाराज आंबेकर यांचं Hare
हरिहर